काय ऐकायला मिळतं हे अतिशय निंदनीय. खरं म्हणजे नाना जरी असते तर त्या ठिकाणी घरातनं बाहेर काढले असतं, अशी परिस्थिती झाली असती. चला, धन्यवाद. माझा महत्वाचा मुद्दा की लोकप्रतिनिधींनी माझ्यावरती काल पंजाब भाषेत वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सांगितलं नाना असते तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं. मला त्यांना सांगायचंय की नाना असते तर तुम्ही उद्यालाच आला नसता आणि नानांचे हे संस्कार नव्हते. तुमच्या अवताडे घराण्यांचे संस्कार आहेत हे, नानांचे हे संस्कार नव्हते. त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे आणि नानांचे संस्कार नाही आहेत सुनाबाईंना घरातून बाहेर काढण्याचे. अवताडे घराण्यांचे कदाचित हे संस्कार आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. उद्या येणाऱ्या सुनांना घरातून बाहेर काढणार आहेत का, हा माझा त्यांना सवाल आहे. म्हणजे त्यांना 2 मुलं आहेत, कदाचित मुलगी नसल्यामुळं घरात येणाऱ्या 2 सुनांना ते कदाचित घरातून बाहेर काढतील तर काय, हा प्रश्न आहे माझा. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, तोंड सांभाळून भाषा बोलावी जरा. मी एक महिला म्हणून काम करत असताना काम करू न देण्याचा कसला माझा अडथळा तुटलाय त्यांच्या मनात. आणि मी कुणाच्याही पायात पाय घालायला आलेली नाही. लोकांनी तुम्ही आतापर्यंत अर्धवट कामं केलेली आहेत. ठेकेदार म्हणून सगळी कामं तुमच्याच कंपनीला देऊन 90% कामं तुमच्याच कंपनीने अर्धवट केलेली आहेत आणि कुठेतरी हे चित्र बदलण्यासाठी लोकांनी मला तुमच्यासारख्यांना बाजूला काढून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथं मला बसवलेलं आहे.